शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी दीपक माळदे आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत अतिवृष्टी अनुदान 2023 च्या संदर्भात महत्त्वाची अशी माहिती। आपण पाहिलं असेल की राज्यात जून व जुलै 2023 या महिन्यामध्ये अतिवृष्टी, गारपीट व मुसळधार पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने शेत पिकांचे नुकसान झाले होते आणि या नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 1071 कोटी रुपयाचा नुकसान भरपाई निधी मंजूर करण्यात आला होता आणि हा मंजूर झालेला निधी आता पात्र शेतकरी यांना KYC ची प्रक्रिया पूर्ण करून थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये जर बघितलं तर एप्रिल मे 2023 या 2 महिन्यामध्ये व जून जुलै 2023 या महिन्यामध्ये अतिवृष्टी, गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या पात्र शेतकरी यांच्या याद्या ऑनलाइन अपलोड करून अशा शेतकरी यांची KYC ची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे। यामध्ये काही जिल्ह्यातील शेतकरी यांची KYC प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे अनुदान देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे। अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी यांना KYC करण्यासाठी सूचित करण्यात आले होते व या पात्र शेतकरी यांच्या याद्या देखील ऑनलाइन अपलोड करण्यात आल्या होत्या। त्याचप्रमाणे आता नांदेड जिल्ह्यातील गारपीटमुळे नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान पात्र शेतकरी यांना मिळावे यासाठी लाभार्थी शेतकरी यांच्या याद्या ऑनलाइन अपलोड करण्यात आल्या आहे। यामध्ये नांदेड जिल्ह्यातील गारपीटमुळे नुकसानग्रस्त झालेले शेतकरी जवळपास 6 लाख आहेत व त्यांना मंजूर करण्यात आलेला निधी 420 कोटी रुपयाचा असून यासाठी शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे आणि म्हणून 6 लाख शेतकरी यांना 420 कोटी रुपयाचा निधी आता वितरित होणे अपेक्षित आहे। यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 3,50,000 शेतकरी यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या आहे व या पात्र झालेल्या शेतकरी यांना आता KYC प्रक्रिया पूर्ण करून 350 कोटी रुपयांचे अतिवृष्टी अनुदान वितरित केले जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, या याद्या तुम्हाला तलाठी कार्यालयामध्ये मिळतील आणि तुम्हाला माहीतच असेल की 2022 चे जे अतिवृष्टी अनुदान शेतकरी यांना वितरित केलं होतं राज्य KYC प्रक्रिया पूर्ण करून, त्याच पद्धतीने आता हे 2023 वर्षातील अतिवृष्टी अनुदान देखील शेतकरी यांना मंजूर करण्यात आले आहे आणि त्याची देखील KYC प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे काही 2023 मधील अतिवृष्टी अनुदान तुम्हाला मिळणार आहे, या अतिवृष्टी अनुदानाची KYC प्रक्रिया कशा पद्धतीने करायची हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। आपण पाहिलं असेल की अतिवृष्टी अनुदानाच्या याद्या ह्या तलाठी कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात येतात। या ठिकाणी याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याचा एक विशिष्ट क्रमांक तयार करण्यात येतो, ज्याला आपण VK नंबर देखील म्हणतो। हा VK नंबर घेऊन शेतकरी यांना आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे। या ठिकाणी तुमचे KYC करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट क्रमांक देऊन आपली KYC पूर्ण करायची आहे। KYC पूर्ण केल्यानंतर आपल्याला त्याबाबतची पावती देखील मिळते। तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान 2023 च्या संदर्भातली महत्त्वाची अशी माहिती होती। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी अनुदानाच्या KYC च्या संदर्भामध्ये खूप साऱ्या तांत्रिक अडचणी आहे। ह्या वेबसाईटचा पहिल्यापासून खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहे। काही शेतकऱ्यांच्या KYC झाल्यात, परंतु बरेच सारे शेतकरी वेबसाईट बंद असल्यामुळे, तांत्रिक बिघाड असल्यामुळे फार हैराण होऊन गेलेले आहेत। त्यामुळे अतिवृष्टी अनुदानाची सध्या तरी KYC प्रक्रिया ही होत नाहीये तांत्रिक अडचण असल्यामुळे, परंतु याबाबत देखील सरकारकडे अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून तांत्रिक अडचणी संदर्भात तक्रारी गेलेल्या आहेत आणि सध्या तांत्रिक अडचण ज्यावेळेस या साईटची दूर होईल त्यानंतर KYC ची प्रक्रिया ही सुरळीतपणे चालणार आहे। यानंतर KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। इतर जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदानाबाबत कुठल्याही प्रकारची माहिती जर आली तर त्याबाबतची माहिती घेऊन आपण या चॅनलवरती नक्कीच येऊ। तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान 2023 च्या संदर्भात महत्त्वाची अशी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्यांच्या योजना व माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी मिळत असतात, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह।
तोपर्यंत धन्यवाद.